नमस्कार मित्रांनो, माझी लाडकी बहीण योजना जर आपले फॉर्म रिजेक्ट झालेले असतील, गव्हर्मेंट कारणे काय दिलेले आहे आणि 50% महिलांचे फॉर्म रद्द कशाबद्दल झाले याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत। जर आपण हमीपत्रावर स्वाक्षरी केलेली नसेल तर अर्जदार महिलांचे अधिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, ओळखपत्र यापैकी कोणतेही एक जोडणे अपेक्षित होते, ते जर चुकीचे जोडले असेल तर आपला फॉर्म रिजेक्शनमध्ये येतो। डोमेसाईल आणि इन्कम सर्टिफिकेट जोडले नसेल तर, रेशन कार्ड बरोबर जोडले नाही, त्याचा फोटो व्यवस्थित आलेला नाही, बँक पासबुक अपलोड व्यवस्थितपणे झालेले नसेल तर ते व्यवस्थितपणे करा। 6. अर्ज इंग्रजीमध्ये भरावा, कागदपत्रकांच्या दोन्ही बाजू जोडाव्या, हमीपत्रावर खुणा म्हणजे टिक केलेल्या नाही त्याच्यामुळे ते रिजेक्शनला येतो, आधार क्रमांक चुकीचा नोंदवला गेलेला आहे, बँक खात्याचा तपशील योग्य पद्धतीने नाही, त्याच्यामध्ये अकाउंट नंबरचा, अकाउंट नेम, IFSC कोड व्यवस्थितपणे टाकलेला नसेल तर आपला फॉर्म शासनाच्या सर्व रिजेक्शनमध्ये येतो, तो रिजेक्ट होतो। वरील सर्व प्रॉब्लेम व सोल्युशन म्हणून एक करायचं आहे, तुमच्या लॉगिंगमध्ये फॉर्म एडिट करण्याचे ऑप्शन असेल तर लगेच फॉर्म एडिट करा, एडिट ऑप्शन असेल तर वेट करा, फॉर्म रिसेट करण्याचे ऑप्शन दिले जाईल। ज्यांनी अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, सेतूद्वारे फॉर्म भरला असेल तर त्यांना लगेच विचारा, माझ्या फॉर्मचे काय स्टेटस आहे। घाई करू नका, आपला फॉर्म कशामुळे रिजेक्ट झाला त्याच्यावर व्यवस्थितपणे चौकशी करा आणि तो एडिट करा। अशाच महाराष्ट्र शासनाच्या नवीन योजना पाहण्यासाठी आमच्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नवनवीन व्हिडिओ बघा। शासनाच्या नवीन माहितीबद्दल जाणून घ्या आमच्या यूट्यूबवर।